नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बेधडकमध्ये मी मिलिंद भागवत आणि माझ्यासोबत काही खास मान्यवर आहेत. त्यांच्यासोबत आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बातचीत करणार आहोत. झालं असं की साधारण काही वेळापूर्वी काँग्रेसच्या केंद्रीय समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राज्यातल्या काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांना थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आदेशच जारी झाले. अर्थात यात अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अगदी मुंबईचे माजी अध्यक्ष असलेल्या मिलिंद देवरा यांचाही समावेश आहे. पण प्रश्न हा आहे की काँग्रेसचा हा निर्णय पक्षाकरता चांगला असला तरी हे नेते आता काहीशा शांत झालेल्या किंवा चैतन्य हरवलेल्या काँग्रेस पक्षाला एक नवसंजीवनी देऊ शकतात का? ज्या पद्धतीचा भाजप आणि शिवसेनेचा प्रवाह आहे किंवा प्रचाराचा एक जबरदस्त झोत आहे, त्यामध्ये काँग्रेसचा या नेत्यांच्यामुळे खरंच टिकाव लागणार का? कसोटी कोणाची आहे? काँग्रेसची आहे का काँग्रेसच्या सोबतच या सगळ्या दिग्गज नेत्यांची आहे? याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत भाई जगताप, काँग्रेसचे आमदार आणि नेते. म्हणजे मी ज्या ज्या दिग्गज नेत्यांना काँग्रेस मैदानात उतरवते अशी नावं घेतली, त्यातले एक नेते आज आपल्यासोबत स्टुडिओत आहेत. भाई, स्वागत आहे आपलं. ॲडव्होकेट महेश तपास आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते हेमंत देसाई ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत आणि पुढच्या काही मिनिटात आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते राम कदम सुद्धा या चर्चेत सहभागी होतील. भाई, काय वाटतंय? सगळे दिग्गज नेते, म्हणजे मला वाटतं की कदाचित एक 10 वर्षांनी पहिल्यांदा असं होत असेल की काँग्रेसचे महाराष्ट्रातले झाडून सगळे नेते यावेळेला निवडणुकीच्या मैदानात उतरतील. हे खरं आहे, परंतु त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कसं आहे की तुम्ही मला दिग्गज म्हणत असाल, परंतु मी काही दिग्गज नाही. कारण मी याच्यापूर्वी विधानसभा लढलो आहे, जिंकून आलो आहे, एकदा हरलोय सुद्धा आणि परत एकदा लढतो आहे. म्हणजे आज मी MLC जरी असलो तरी मी लढणार आहे. आणि हे आज नाही ठरलेलं, हे मी अगोदरच ठरवलं होतं आणि आमच्या नेत्यांना सांगितलं होतं. राहिली गोष्ट, ही गोष्ट तुमची काही अंशी खरी आहे की मग मिलिंद देवरा असतील किंवा संजय निरुपम असतील किंवा तत्सम सगळे राजू हे असतील, आमचे युवक काँग्रेसचे नेते राहिलेले आणि खासदार राहिलेले राजू सातव असतील, हे सगळे जे आहेत, किंवा अशोकराव चव्हाण असतील. अशोकराव चव्हाण गेल्या वर्षी ते निवडून आलेलेच होते, आपल्याला हे माहिती आहे. म्हणजे असं झालेलं नाही की काहीतरी अचानक काहीतरी ठरलं आहे. राजू सातव असतील, अशोक चव्हाण असतील, हे याच्या अगोदर, किंवा अगदीच म्हणायचं झालं तर पृथ्वीराज चव्हाण असतील, जे खासदार असताना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून आले आणि ते विधानसभा लढलेले आहेत. बरोबर. त्यामुळे ह्याच्यामध्ये असं काही आश्चर्य वाटण्यासारखं काही कारण नाही. ही गोष्ट खरी आहे जी आम्ही अनेक वेळा मान्य केलेली आहे की आज आमचा मुकाबला कोणाबरोबर आहे तर प्रचंड सत्तेचा माज असलेल्या भाजप आणि शिवसेनेबरोबर आहे. प्रचंड भ्रष्टाचार करून सुद्धा भ्रष्टाचार न सांगणाऱ्या, म्हणजे त्यांना पाठीशी घालणाऱ्या कदाचित प्रसारमाध्यमांबरोबर सुद्धा आहे. प्रचंड जो काय आज राज्यामध्ये जे काय परिस्थिती आहे, मग ती महिला सुरक्षेची असेल, मग ती शेतकऱ्यांची आहे, कामगारांची आता आहे. मी कामगार क्षेत्रातला आहे, त्यामुळे मी विरोधक आहेच, परंतु कामगार क्षेत्रात आज जी काय आमची परिस्थिती आहे, जी काय तरुणांच्या याची नोकरीची परिस्थिती आहे, रोजीरोटीचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, आणि तरीसुद्धा महायात्रा निघतात आहेत. तरीसुद्धा म्हणजे महायात्रांवर कोंबड्या फेकल्या जातात आहेत, अंडी फेकली जातात आहेत, लोकांना गप्प बसवलं जातं आहे. म्हणजे याचं समर्थन अजिबात नाही. कोंबड्या फेकणं याचं मी अजिबात समर्थन करणार नाही, कारण तितकं खाली मला जायचं नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्याच्या विरोधात आम्ही लढणार आहोत, लढत आहोत. त्यामुळे हे सगळे दिग्गज नेते या सगळ्या अपप्रवृत्तीच्या विरोधात लढतील आणि जिंकून येतील अशी मला खात्री आहे. फक्त तुमच्या सगळ्या बोलण्यातली, म्हणजे मी तुम्हाला मध्ये थांबवलं नाही, कारण तसं मला
बरं नाही वाटलं की तुम्हाला चर्चेच्या सुरुवातीलाच तुम्हाला बोलायला दिलं, पण तुमच्या एका गोष्टीला अगदी ठाम आक्षेप नोंदवून आपण चर्चेत पुढे जाऊयात. तुम्ही म्हणालात की बाकीचे काय काय तुम्ही नाव घेतलीत, मला पक्षांबद्दल काही म्हणायचं नाही. तुम्ही असं म्हणालात की भ्रष्टाचार होऊन सुद्धा त्याच्याकडे डोळेझाक करणाऱ्या किंवा कदाचित त्याला पाठीशी घालणाऱ्या माध्यमांच्याकडे मी एक गोष्ट फार जबाबदारीनं तुम्हाला सांगतो आणि यात मी 100% खोडून काढतो तुम्हाला. तुमच्यासह अन्य सगळ्यांनी उचललेले आणि तुम्ही न उचललेले असे या सरकारमधल्या भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे, जर का यादीच करायची झाली तर अगदी चिकी घोटाळासुद्धा लोकमतसह सर्व माध्यमांनी लावून धरला होता. आणि जेव्हा सिंचनाच्या शेततळी देण्याचा विषय झाला आणि त्याच्यात काय काय झालं ते सुद्धा आम्ही वेळोवेळी दाखवलेलं होतं. जेव्हा मुंबई ठाण्यात खड्डे पडले आणि ते सेनेच्या काळात कसे पडले आणि ठाण्यात प्रशासन झोपलंय का हे सुद्धा सगळ्या माध्यमांनी दाखवलं. त्याच्यामुळे तुमच्या या वाक्याला 100% आक्षेप घेत आपण चर्चेत पुढे जाऊ. नाही, फक्त अर्ध्या याच्यात सांगतो, म्हणजे हा माझा आपण हा वैयक्तिक माध्यमांनी असं घेऊ नये. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे काही माझी विनंती एवढीच आहे भाई, तुमचं नाव घेऊन टाका ज्यांनी डोळेझाक केली आणि पाठीशी घातले त्यांचं. मी सांगतो. मग जर विचारतच असाल तर मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो, ज्यांनी माध्यमं विकत घेतलेली आहेत. आपण प्रचंड आपण वेगळ्या विषयाकडे जाऊ. वेगळ्या माध्यमांचा विषय आहे. त्याचं कारण असं आहे, नाही, कारणच असं आहे की तुम्ही तुमचा प्रयत्न करत आहात, तुम्ही त्याबद्दल दुमतच नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी समाजात, जर आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याचं हे कामच आहे आणि ते तुम्ही करत आहात इमाने इतबारे. याबद्दल माझ्या मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही. मी एक माध्यम चालवलेला माणूस आहे, त्यामुळे मला त्याची जाण आहे. परंतु ज्या पद्धतीने आज जे काही चाललेलं आहे देशभरात राज्यभरात ते त्या पद्धतीने तुम्हाला चिंता वाटते, त्याच्याबद्दल चिंता वाटते, ते तितकं रिफ्लेक्ट होत नाही असं फक्त माझा कदाचित आरोप असेल आणि तो तुम्ही खोडून काढा. माझी काही हरकत नाही. महेश तपासे आहेत आपल्यासोबत. महेशजी, तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसचे हे सगळे दिग्गज नेते मैदानात उतरत आहेत, राष्ट्रवादीचेही सगळेच दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत झाडून सगळे, आणि हे नेते पक्षात आलेली मरगळ दूर करायला मदत करू शकतात? असं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे दोन्ही एक विचारधारा घेऊन चालणारे हे पक्ष आहेत. राज्यामध्ये, देशामध्ये जे काही 15 वर्ष आणि ह्याच्या आधी एकत्रित काँग्रेसमध्ये 50-55 वर्ष आम्ही राज्य केलं, तर एक विचारधारा घेऊन राज्य केलेलं आहे. काँग्रेसचा मतदार किंवा राष्ट्रवादीचा मतदार हा कुठे जात नसतो. नेते इकडे तिकडे जरी गेले तरी जी आयडिओलॉजिकल वोट बँक आमच्या पक्षाची, दोन्ही पक्षाची, तिला काही धक्का लागलेला नाही. त्याच्यामुळे नवीन चेहरे आले किंवा एखाद्या पक्षाने जुन्या चेहऱ्यांना संधी दिली, तसं काय मतदानावर त्याचा काय फार विपरीत परिणाम होईल अशी परिस्थिती नाहीये. आज दोन्ही पक्षामध्ये असे चैतन्य देणार का हे नेते असं विचारतोय. माझं पूर्ण होते मिलिंदजी. दोन्ही पक्षामध्ये असे दिग्गज नेते आहेत ज्यांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये त्यांची कारकीर्द सिद्ध केलेली आहे, लोकांच्या समोर चांगलं काम केलेलं आहे. ते काँग्रेसमध्ये देखील आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील आहे. आणि परत एकदा त्या नेत्यांचा जर विचार हा काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये होत असेल तर त्याला काही गैर समजण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. नाही, मी गैर म्हणतच नाही महेशजी, माझा प्रश्नच नाही तुमच्या लक्षात आला. मी असं विचारलं की हे नेते कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणणार का? सोपा प्रश्न आणि सरळ प्रश्न. निश्चितच आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जवळपास सर्वच विरोधी पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते 2-3 गोष्टी नजरेसमोर आहेत. एक तर गेल्या 5 वर्षामध्ये देशाच्या अर्थकारणामध्ये किंवा मग राज्याचं बोललं तर राज्याच्या अर्थकारणामध्ये किंवा राज्याच्या इकॉनॉमीमध्ये जी अधोगती झाली ही लोकांच्या पूर्णपणे समोर आहे. गेल्या 5 वर्षापासून जे काय आम्हाला चॉकलेट किंवा गाजर दाखवलं जात होतं, ते नोकरीच्या रूपाने असेल, ते मेक इन इंडियाच्या रूपाने असेल किंवा अनेक गोष्टींच्या संदर्भातलं असेल, त्याचं काहीही झालं नाही. म्हणजे हे नेते चैतन्य आणतील तुम्हाला असं वाटतं या सगळ्या मुद्द्यांच्या? लोकसभेचं तुम्ही आता परत बोलाल की लोकसभेमध्ये मग भाजपला का मतदान झालं? बघा, लोकसभेचे काही विचारतच नाही ते, मी विचारलंच नाही ते आता. महेशजी, मी येतो परत तुमच्याकडे. आपल्यासोबत भाजपचे नेते आणि आमदार असलेले, प्रवक्ते असलेले राम कदम सुद्धा आहेत. राम कदमजी, मगाशी भाई जगताप यांचं बोलणं बहुधा तुम्ही बारकाईनं ऐकलं असेल तर त्यांनी तुमच्यावर एक आरोप केला की तुमच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाले आणि तरीही हे सगळे पक्ष उजळ माथ्याने वावरतायत आणि तुम्ही एक मोठं नैराश्य अर्थव्यवस्थेपासून सगळीकडे आणलं आणि तरीही तुम्ही जिंकण्याचे दावे करताय. पण आता काँग्रेसचे सगळेच दिग्गज नेते मैदानात उतरतायत, जरा सांभाळून राहा. मिलिंदराव, जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत येतो
त्या प्रत्येक वेळेस भाई जगताप अत्यंत धडाडीनं पुढे धावून येतात आणि काँग्रेसचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. आमचे मित्र आहेत, आमचे भाऊ आहेत ते. प्रवक्ता आहे. पण एक व्यापक अर्थानं पक्ष म्हणून बोलायचं झालं, व्यापक अर्थानं पक्ष म्हणून बोलायचं झालं तर मी काय म्हणतो याच्यापेक्षा काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे नेते काय म्हणतायत याच्याकडे आपण पाहणं गरजेचं आहे. बरं, ज्याला जिकडे वाट मिळेल तिकडे ते धावत सुटले, त्यांना कुणालाही त्यांच्या पक्षात राहायचं नाही. आणि आता जे काही उरलेले आहेत तर त्यांच्यासाठी भाजपमध्ये हाऊसफुलचा बोर्ड आहे, त्याच्यामुळे त्यांना भाजपमध्येही येता येत नाही. शिवसेनेतही हाऊसफुलचा बोर्ड आहे, पण शेवटी नाईलाज म्हणून त्या पक्षातून लढतायत. हे या दोन्ही प्रवक्त्यांनी मान्य नाही केलं तरी ही वस्तुस्थिती आहे, ही माध्यमांना देखील माहिती आहे आणि ती आपल्याला देखील माहिती आहे. प्रश्न हा नाहीये की काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेस पक्ष का सोडायचा आहे किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांना राम राष्ट्रवादी कदमजी. का लढायचं नाहीये. प्रश्न हा आहे राम कदमजी, की मी निगेटिव्ह चर्चा नाही करणार. नाही ऐका, नाही, 2 मिनिटं मी ऐका. पॉझिटिव्हच negative चर्चा सांगतोय करणार नाही. तुमच्याकरता. माझा प्रश्न असा आहे की काँग्रेसचे सगळे पहिल्या फळीतल्या आघाडीचे नेते मैदानात उतरल्यानंतर तुम्हाला जरा तयारी करायला लागेल असं वाटतंय तुम्हाला? सांभाळून मैदानात उतरावं लागेल तुम्हाला. सगळेच जण आहेत, अशोक चव्हाणांपासून ते भाई जगतापांपर्यंत. मी मिलिंदराव तुम्हाला तेच सांगतोय, मिलिंदराव मी तुम्हाला तेच बोला. सांगतोय की काँग्रेसची स्थिती किंवा राष्ट्रवादीची स्थिती अशी आहे की यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवारच सापडायला तयार नाही. आता मी तुम्हाला सांगतो, मी काही मतदारसंघ आपल्याला उजळणी दाखल सांगू शकेन की ज्या मतदारामध्ये यांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला विचारलं लढतो का, तर तो म्हणतो डिपॉझिट जप्त करायला कशाला लढू. सांगून अशी टाका, भाई स्थिती सांगतील त्या जवळपास मतदारसंघातली स्थिती. 70-75% महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती ह्या दोन्ही पक्षांच्या बाबतीतली आहे. बर, ऐका ना मिलिंद्र, मला बोलू द्या. पण काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची ही दयनीय स्थिती झाली का? नाही, हा आपण खरा त्याच्याकडे मूळ परत मुद्दा येऊ. आहे. आणि ती राम स्थिती कदमजी, याच्यामुळे आपण झाली त्याच्याकडे सविस्तर की येऊ का झाली महाराष्ट्राच्या- ते, त्याच्यावर आपल्याला जायचंय. फक्त हा भाई, त्यांनी असं म्हटलंय तुम्हाला उमेदवार सापडत नाहीत म्हणून सगळ्यांना उतरवलंय मैदानात. मला असं वाटतं की तुम्ही त्या बातम्याही दाखवलेल्या आहेत ह्याने आपल्या सगळ्या माध्यमांनी की, आणि ते आकडे काही याचे नाहीत. तर ही गोष्ट खरी आहे की सगळ्याच जागेवर सगळ्याच ठिकाणी असं नसतं. अगदी आम्ही राज्यात असताना सुद्धा राज्य होतं, परंतु यांच्या विरोधामध्ये मुंडेंच्या विरोधामध्ये सक्षम उमेदवार नाही. काही जे नेते आहेत त्यांची स्वतःची एक वेगळी प्रतिमा आहे या महाराष्ट्र, आणि तेवढा पुरोगामी विचार अजून महाराष्ट्रात आहे, त्यामुळे आम्ही ते मान्यच करतो. परंतु हे जे काही सांगणं आहे हे तितकंसं सत्य यासाठी नाही, किंवा यांना जे काय वाटतंय तसं चित्र नाही. चिंतेचा विषय असा आहे, राज्यावर 5 लाखापेक्षाच जास्त कर्ज आहे. यांच्या सरकारने 5 वर्षामध्ये 1 महिना सांगायचा जो यांनी ओढी उचलला नाही. चला, म्हणजे ओव्हरड्राफ्टवर चालणारे सरकार. आजच तुम्ही बातमी जी दाखवली ती मुख्यमंत्र्यांची, मराठवाडा दिनाच्या दिवशी ते म्हणतात मराठवाड्याला काय सांगितलं त्याने, तर त्यांनी म्हणजे आपलं दुष्काळ मुक्त करणार आणि त्याच्यासाठी आता पाणी ते आणणार कसं आणि करणार? पैसा देणार. मिलिंदजी, माझा साधा प्रश्न आहे, कसा करणार? अहो, तुम्ही स्वतः राज्य चालवताय, ते हे करून याचं काय ते रण काढून तुम्ही राज्य चालवताय, काय सांगताय? आणि दुर्दैवाने ह्या सगळ्या ह्यांच्या धकोसलेबाजीला तिथला हा नागरिक बळी पडतोय, आणि उरली सुरली ताकद, प्रचंड पैसा जो कमवून ठेवलाय तो वापरतात आहेत. आमच्यातले किती गेले, काय गेले, दयनीय परिस्थिती, त्याची काळजी राम कदम आपल्याला असणं किती स्वाभाविक आहे मला माहित नाही, आम्हाला त्याची आहे. आणि आम्ही ह्याच्यातनं अनेक वेळेला गेलेलो आहोत. आपल्याला नम्रपणे सांगतो, आम्ही आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे, कारण आज लोकसभेच्या निवडणुका नाहीत, राज्याच्या निवडणुका आहेत. 5 वर्षामध्ये राज्याची झालेली परवड, आणि दुर्दैव असं की त्याची जाण सुद्धा तुम्हाला नाही, तुम्ही ते मान्य करत नाही, आणि तुमचं जे आहे तेच सत्य करून चाललंय, त्याच्याने महाराष्ट्राचं नुकसान जास्त होणार आहे. आणि म्हणून आम्ही विचारणार आहोत की कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र. बरोबर आहे, पण भाई हे सगळं विचारताना तुम्हाला असं वाटतं की नवीन तरुण रक्ताला संधी देताच काँग्रेसला असं वाटतंय की आता कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणायचं असेल तर सगळ्या जुन्या जाणत्यांनी पण मैदानात उतरलं पाहिजे? असं कसं मिलिंदराव म्हणता येईल? मी तुम्हाला उदाहरण दाखल दिलं. जेव्हा राज्य होतं त्यावेळेला अशोकराव सगळ्यात पहिले याच्यात गेले होते लोकसभेत, 8वा, त्याच्यानंतर ते विधानसभेत आले. ह्यांचं हे लोकसभेत होते, त्याच्यानंतर ते राज्यात आले. अशी अनेक उदाहरणं दाखल आपल्याला मी सांगितलं. त्यामुळे असं काही नाहीये. ही गोष्ट खरी आहे की आता आपल्याला सक्षमपणे एक सक्षम विरोधक म्हणून लोकांसमोर जाताना
दुर्दैवाने ह्यांच्या ज्या काय सगळ्या ज्या काय वल्गना आहेत किंवा ज्यांची घोषणाबाजी आहे त्याच्यावर जो काय शेतकरी आज विश्वास ठेवतोय, सर्वसामान्य विशेषतः तरुण वर्ग ठेवतोय, त्यांच्या समोर जाणं आणि त्यांना पटवून सांगणं की बाबा महाराष्ट्राची दिशा आणि दशा फार वाईट झालेली आहे, त्याच्यातनं आपल्याला उभं राहायचं आहे, अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. ठीक आहे. देसाई सर, म्हणजे मला माहिती आहे की भाईंची तारेवरची कसरत होते, पण खरंच काँग्रेसमध्ये चैतन्य आणण्याकरता काँग्रेसला महाराष्ट्रात तरी हा शेवटचा पर्याय दिसतोय की या सगळ्यांनी, म्हणजे भाईंपासून ते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबईतले संजय निरुपम, देवरा, सगळ्यांनी मैदानात उतरायचं? नाही, मी असं म्हणेन की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती इतकी भयावह कधीही नव्हती. 1977 साली जेव्हा आणीबाणीनंतर निवडणुका झाल्या तेव्हासुद्धा काँग्रेस महाराष्ट्रामध्ये, आंध्रमध्ये, कर्नाटकमध्ये तडफदारपणे हे होती. अत्यंत क्रायसिसच्या वेळी काँग्रेस ज्या पद्धतीची होती, आता प्रवक्त्यांचं काम आहे की त्यांना त्या पक्षाची बाजू लावून धरणं आवश्यक आहे, पण इतकी भयानक हॉरिबल स्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कधीही झाली नाही. एक गोष्ट अशी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये व्होट शेअर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा किती कमी झाला आहे ते तुम्ही बघा. कमी झाला आहे. आता दिग्गज ज्यांना आपण म्हणतो ते दिग्गज नेते होते, आजच्या काळामध्ये ते दिग्गज नेते आहेत का? ते त्यापैकी अनेक जण पराभूत झालेले आहेत. संजय निरुपम पराभूत झालेले आहेत, अशोक चव्हाणांचा पराभव झालेला आहे. तेव्हा काँग्रेसमध्ये आता गंमत अशी गोष्ट आहे की केंद्रामध्ये त्यांना नेतृत्वाचा प्रश्न सोडवता अनेक दिवस आला नव्हता. आता सोनियाजी हंगामी अध्यक्ष आहेत, परंतु काँग्रेसमधले जे केंद्रातले दिग्गज नेते आहेत त्यांनी मुलाखतीमधनं जाहीरपणे सांगितलेलं आहे की काहीतरी तुम्ही निर्णय घ्या, काहीतरी नवं चैतन्य आणा, त्याच्यासाठी प्रत्येकाने उपाययोजना सुचवलेली होती. त्याबाबत काहीही होत नाही ठोसपणे. हे अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. म्हणजे काँग्रेसची इतकी दुरवस्था मी इतक्या वर्षाच्या याच्यामध्ये कधीही बघितलेली नव्हती इतकी. आणि याचं हे नाकारण्याचं कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर आपण बघितलं की हे आता अनेक जण म्हणतात की नाही आमच्याकडची कीड गेली, चांगलं झालं. कोणी पेढे वाटतात. अरे तुम्ही पेढे वाटतात ना, का अमुक नेता गेल्यानंतर इतके दिवस तुम्ही त्याला जपला होता ना. जर कीड गेली तर कीड तयार होईपर्यंत तुम्ही त्यांना जपला कसा? म्हणजे जे जात आहेत ते ठीक आहे, तुमचं केडरमध्ये चैतन्य निर्माण व्हावं यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायला लागतात, बोलाव्या लागतात. पण लोक आंधळे नाही आहेत. लोक डोळे उघडे. शरद पवारांसारखा माणूस, 78 वर्षांचा माणूस न थकता काम करतो. का काम करायला लागते? कारण बाकीचे अनेक नेते गेलेत आणि जे आहेत त्यापैकी अनेक जण काम न करणारे काही जण आहेत, पण काही जणांची इमेज वाईट आहे. म्हणजे त्यांना लोक एक्सेप्ट करत नाहीत. देश बदललेला आहे, समाज बदललेला आहे, लोकांची मानसिकता बदलली. भाजप सेनेचं काय असेल तसेल त्यावेळी आपण ते बोलूच. प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या आत्मपरीक्षण कधी बघणार? सतत भाजपकडे, मोदींकडे, शहांकडे डोळे तिथे आरोप करून चालणार नाही. तुम्ही स्वतः काय करताय? तुम्ही किती प्रश्नांवरती आंदोलनं केलेली आहेत? कित्येक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत. रस्त्यावरची लढाईच विसरलेले आहेत. सोनियाजींना सांगायला लागलं की आता रस्त्यावरची लढा तुम्ही सोशल मीडियावरची नुसती लढाई लढू नका. याला काय अर्थ आहे? म्हणजे बदललं पाहिजे. एकेका प्रश्नाचं उत्तर घेऊ. सगळी प्रश्नपत्रिका एकदम नको सोडवायला भाईंना. नाही, मला ती सवय झाली त्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवण्याची. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जसं आपण 78चा दाखला देतो त्याबरोबर 78च्या नंतरचं, विशेषतः 90 नंतरचं राजकारण जे जगभरातलं बदललं, देशातलं बदललं, राज्यातलं बदललं. 2000 नंतर त्याच्यात आणखीन हे झालं. आज जे काही सोशल मीडियाचंच आपण ज्याचा हे करताय, जे खरंही आहे की ते एक वेगळ्या थरावर ते राजकारण जाऊन पोचलेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्याच्या याच्यातनं त्या लढाया, मग ती सोशल मीडियाची का असे ना, ती लढाई लढावी लागणार हे. आणि ते सगळ्यांना अभिप्रेत आहेच. राहिली गोष्ट आमच्या मित्रांना, देसाईंना फक्त एका गोष्टीची जाण करून देतो की आपण रस्त्यावर उतरणं विसरलात असं जेव्हा म्हणताय, त्याबरोबर रस्त्यावर आलेले अनेक प्रसंग कदाचित तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये काही सत्यता असण्याची शक्यता आहे. मी नाही त्याचं नाकारत नाही. ज्या पद्धतीने कदाचित आक्रमक पद्धतीने यायला पाहिजे होते ते कदाचित नसेल झालं. परंतु असा एकही प्रश्न नाही जो हे राज्य आल्यापासून, मी फक्त राज्यापुरता आजचा बोलतोय कारण ह्या विधानसभाच्या निवडणुका आहेत, देशाचा आपण नंतर बोलू कारण मग तो मोठा विषय होऊन जाईल. परंतु त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मिलिंदजी आपल्याला आठवत असेल
ज्या वेळेला हे घेतलं त्यांनी शपथा घेतल्या आणि पहिलंच अधिवेशन, या पहिल्या अधिवेशनापासूनची आमची ती लढाई आहे, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. बरं. त्याच्यावर प्रचंड लिहिलं नाही, गेलं, पण- त्याच्यावर प्रचंड यात्रा निघाल्या, प्रचंड पूर्ण राज्यामध्ये जागृती करण्यात आली. पण हा भाई, एकच आता- विषय आता- नाही, आता तुम्ही म्हणालात म्हणून कायदा सांगतो. सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा नाही नाही, मी तुमचं सगळं मान्य करतो. एक लक्षात घ्या ना तुम्ही की तुम्ही प्रयत्न केले नाहीत असं नाही, केले असतील. थोडीशी कल्पकतेने आता महाराष्ट्रात जो शेतकऱ्यांचा संप झाला, हां, जो काही संप झाला त्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. कल्पकपणे कुठल्याही गोष्टी, उदाहरणार्थ आता कडकनाथच्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी जे आंदोलन केलं रस्त्यावरचं, मुंबईमध्ये खड्ड्यांचा प्रश्न असेल, यासंबंधी मनसे काही काही आंदोलनं करते. म्हणजे त्याच्यामध्ये जे कल्पकपणा लागतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एक प्रकारचा साचलेपण आणि बथ्थडपणा सुद्धा आलाय. तुम्हाला आवडणार नाही शब्द, बथ्थडपणा आलेला आहे राजकारणात. नाही असेल कदाचित. आता काय झालंय का माहिती आहे का, हे एक साधं सोपं गणित आहे, निसर्गाचं आहे, आणखीन आपल्या याच्यातलं दैनिक जीवनातलं आहे. जेव्हा अपयश असतं तेव्हा अपयशाला कोणी फारसं भागीदार नसतं. तुम्ही कोणी भागीदार व्हावा असं माझी अजिबात इच्छा नाही. प्लीज, आम्ही आमचं अपयश पचवू आणि त्याच्यावर मात करून यश सुद्धा संपादन करू, हे अनेक वेळा मी सांगितलंय. आणि हे आशावादी नव्हे तर कृतिशीलपणे मी सांगू इच्छितो आपल्याला सगळ्यांना. आज जे काय महाराष्ट्राची स्थिती आहे, त्या महाराष्ट्राची स्थिती लोकांसमोर नेऊन ठेवतो आहोत. याच्याही पूर्वी ठेवलेली आहे, आता ठळकपणे ठेवू, कारण ह्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, आमच्या तरुणांचे प्रश्न, आमच्या याचे महिलांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सगळे घेऊन जाऊ आम्ही. नोकऱ्यांचे प्रश्न घेऊन जाऊ. आणि मला खात्री आहे की आज जे काही प्रश्न समोर आहेत, जे तरुणांसमोर आहेत, हेच प्रश्न आहेत की लाखोच्या संख्येने बाहेर निघतात आहेत, हे करून नोकऱ्या जात आहेत. आम्ही घेऊन महेश तपासे, तुम्ही देसाई सरांच्या या विधानाशी सहमत आहात की एक साचलेपणा आलाय आणि तो साचलेपणा जर का जायचा असेल, क्रिएटिव्हिटी पूर्णपणे संपली आहे असं निरीक्षण माझं एकट्याचं नाही किंवा फक्त देसाई सरांचं नाही, हे अनेकांचं निरीक्षण आहे की क्रिएटिव्हिटी संपली काँग्रेस राष्ट्रवादीतली आणि याच्याकरता हे नेते तारून नेतील असं वाटतंय तुम्हाला? देसाई साहेब जे म्हणाले, मी माझ्या पक्षापुरतं बोलतो, राष्ट्रवादी पक्षापुरतं माझं वक्तव्य मर्यादित राहील. देसाई साहेब जे म्हणाले ते 100% चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही. त्याच्यामध्ये काही गोष्टी तथ्य आहेत, काही गोष्टी खऱ्या आहेत. सत्तेमध्ये 15 वर्ष राहत असताना अनेक वेळा असं होतं की कार्यकर्ते थोडे रस्त्यावर याचं विसरतात. आणि जेव्हा आमच्या पक्षातला एका ज्येष्ठ नेता, संस्थापक पवार साहेब हे वयाच्या 80व्या वर्षी जेव्हा राज्यामध्ये फिरून पुनश्च एकदा पक्षाची बांधणी करतात, त्याच्यातनं एक गोष्टीचा बोध आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नक्कीच होतो की अजूनही ह्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी विचारसरणीचा जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याला अजूनही पक्षामध्ये काम करण्याची वाढ. मध्यंतरी सत्तेचा काळ होता, त्या सत्तेच्या काळामध्ये काही नक्कीच असे कार्यकर्ते घुसले असतील ज्यांनी कदाचित सत्ता आणि जनता यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल, मी ते नाकारत नाही. परंतु ती लोक आज आमच्या पक्षात राहिली नाही. त्यांना आता एका वेगळ्या वॉशिंग पावडर मध्ये धुवून परत स्वच्छ करण्यासाठी फक्त महेश तपासे एकच वाक्यामध्ये बोलतो, एक भास्कर जाधव सोडले तर बाकी सगळे नेते हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीमध्ये होते बरं का, आणि आता त्यांनी भाजप सोडले. फक्त भास्कर जाधवांचा अपवाद. माझा म्हणण्याचा प्रश्न असा आहे की आज ह्याच नेत्यांवर ज्या पद्धतीने आरोप होत होते, आज ते आता आरोप पुढच्या काळामध्ये ज्या पक्षाने त्यांना घेतलं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. माझं म्हणायचं असं आहे की आज ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी फिरायला पाहिजे किंवा पक्ष बांधायला पाहिजे, त्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्यवस्थितपणे सुरुवात झालेली आहे. शिवराज्य यात्रेच्या माध्यमातून असो. ठीक आहे, पण मग तुम्ही पण खासदार असलेल्या नेत्यांच्या शिवायचे नाही, मी तुमच्याच करताचा प्रश्न विचारतोय. खासदार असलेले तुमचे नेते सोडून बाकी सगळे सर्व प्रमुख नेते निवडणुकीत उतरणार आहेत काँग्रेस सारखे? त्या संदर्भामध्ये नीट मला आता याची पूर्ण माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावर कुठलंही ठाम असं वक्तव्य करणार नाही. परंतु जिकडे जिकडे आवश्यक आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा किती मोठा नेता असला, पवार साहेबांनी जर त्याला आदेश दिले की उद्याच्या विधानसभेला आपल्याला सामोरं जायचं, तर मला असं निवडणुकीच्या मैदानात घरी बसेल. बरं राम कदमजी, बाकी तुम्ही आरोपांना काय द्यायची ती उत्तरं द्यालच तुमच्या पद्धतीने. मी नाही नाही म्हटलं आणि तुम्हाला अडवलं तरी. पण तुम्हाला असं वाटतंय की काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये जी नावं घेतली, आता काही जण पराभूत झाले लोकसभेला, तरी आता विधानसभेला त्यांना लढावं लागेल कारण पक्षाचा आदेश आहे, पण खरंच या नेत्यांच्यामुळे पक्षामध्ये चैतन्य येईल? कारण काही चैतन्य तुमच्यात आलंय.
त्यांच्या काही तुमच्यात आलेल्या नेत्यांच्या बरोबर? मिलिंद, थोडासा तुमचा रेंजमुळे आवाज कट जरा पुन्हा बोला प्लीज. तर मी प्रश्न अगदी परत थोडक्यात विचारतो. तुम्हाला असं वाटतं का की काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते मैदानात उतरल्यानंतर काँग्रेस पक्षात चैतन्य निर्माण होईल? कारण लोकसभेला पराभूत झालेल्या नेत्यांना सुद्धा आता विधानसभा लढवावी लागणार आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं काही चैतन्य तुमच्याकडे पण आलंय. स्वाभाविकपणे मिलिंदराव, मी या प्रश्नाचं प्रवक्ता म्हणून उत्तर देईन की अजिबात नाही. पण माझ्या उत्तरापेक्षा आपण जनतेला विचारलं तर जनताच महाराष्ट्राची असं म्हणते की कुणीही आलं तरी महाराष्ट्रामध्ये काहीही वेगळं घडणार नाहीये. 240 पेक्षा अधिक जागा येतील हा विश्वास आहे, आणि हा विश्वास किती? कामाच्या आधारावर आहे. नाही आपण राम ज्या कदम, पद्धतीनं एक सेकंद, महाजनादेश पुन्हा एकदा यात्रेला नीट मागणी सांगा, सगळ्यांना मुख्यमंत्र्यांचा व्यवस्थित ऐकू दे. किती 240 जागा पेक्षा येतील? अधिक. 288 पेक्षा 288 पैकी 240 पेक्षा अधिक जागा हे आमच्या येणार आहेत. बर. आणि हा विश्वास कामाच्या आधारावर आहे. हा विश्वास एक शिस्तप्रिय पद्धतीनं महाराष्ट्रात 5 वर्षात जे काम केलं त्या कामाच्या आधारावर आहे. ठीक आहे, आता यांना जे काही माध्यमांसमोर बोलायचं असेल ते बोलू देत, बर. पण तुम्ही जनतेत जाऊन विचारा. जो मतदार होता काँग्रेसचा, तो काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या कर्मामुळे तो मतदारही गमावला. राष्ट्रवादीची 30 गज झाली, ठीक आहे. त्यांनी मतदारही गमावला, आणि मतदार गमावल्यामुळे नेते गमावले. नाही, पूर्ण नेता उत्तर कधी द्या. पक्ष का सोडतो? जेव्हा त्या पक्षाच्या पाठीमागे असणारा मतदार हा त्या पक्षाला सोडून जातो, त्यावेळेस तो नेता राम कदम, पक्ष सोडत तुमच्या असतो. तुमच्या त्याच्यामुळे आता म्हणण्यामधल्या काँग्रेसमध्ये एका जे काही मुद्द्याला विचार आक्षेप आहे राहिले, भाईंचा, ते त्यांना मध्ये देखील बोलतायत, मग भाजपमध्ये तुम्ही यायचं पूर्ण ही करा. वस्तुस्थिती आहे. राम कदमजी, अर्धाच मिनिट फक्त. तुमच्या एका मुद्द्याला नाही, आक्षेप आहे मध्ये नका भाईंचा, बोलू त्यांना देत, पूर्ण भाईंना करू दे. पूर्ण बोलू द्या. मला आधी पूर्ण करू द्या. मला आधी ऐका ना मिलिंद्र, मला पूर्ण करू द्या. भाई बोला. नंतर पूर्ण वेळ घ्या ना आपण. बर, माझं बोला म्हणणं एवढंच आहे भाई. बोला, 30 सेकंद आणखी. मी जबाबदारीनं सांगतो हा. की महाराष्ट्रातल्या सर्व काँग्रेसच्या नेत्यांचा मान करत सांगतो, जे मोठी मोठी नावं आहेत, ज्यांना राष्ट्रीय मान्यता आहे, अशा नेत्यांना देखील देवेंद्र फडणवीस साहेबांना सातत्यानं संपर्कात राहून त्यांची विनवणी सुरू आहे की आम्हाला भाजपमध्ये घ्या. पण सगळ्यांना नाही घेता येत. हाऊसफुलचा बोर्ड आहे. ही वस्तुस्थिती काय आहे? कारण काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं मतदार गमावलाय, आणि मतदार जेव्हा ठीक आहे. गमावला जातो तेव्हा त्या नेत्याला त्या पक्षाच्या तिकिटावर उभं राहायचं नसतं. ही ठीक आहे, वस्तुस्थिती. ठीक आहे, मुद्दा कळला भाई. मला फक्त त्यांना एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटेल की, म्हणून म्हटलं ना, अपयशाचं कोणी भागीदार नसतं, ही वस्तुस्थिती आहे. त्याबरोबर हे विसरता येतात, स्वतः वाजपेयी हरलेले आहेत, इंदिरा गांधी हरलेले आहेत, महाजन हरलेले आहेत. अहो, नावं घेतलं सगळेच हरलेले आहेत. असं काही समजण्याचं कारण नाही रामराव. आणि म्हणून हा एक काळाचा महिमा असतो, हे खरंच आहे. आणि कालाय तस्मे नमः हे म्हटलं जातं, त्याला प्रॅक्टिकल हे आहे ते असं की या सगळ्या प्रवासातून, या सगळ्या प्रवाहामधून परत एकदा प्रभावीपणे उभं राहायचं आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळी दिग्गज मंडळी जी आहेत ते आमची उतरलेली आहे, जी पूर्वी सुद्धा होती या सगळ्या प्रवाहामध्ये. मला आणखीन एका गोष्टीकडे फक्त त्यांना लक्षात येतं, त्या प्रभावी कामाचं जे बोलले ना, ते आता त्याने 240चा आकडा सांगितला, 240 प्लसचा आकडा. फक्त माझी त्याला विनंती अशी आहे, किंवा तुम्हालाही विनंती आहे, आपल्याला आठवत असेल लोकसभेमध्ये आपण सगळे चर्चा करत होतो, आपणही सगळे म्हणत होतात की आहे त्या पेक्षा 100 ह्याच्याने हे कमी होतील, कोण भाजप कमी होईल. एक माणूस मात्र आत्मविश्वासाने बोलत होता, त्यांचं नाव आहे अमित शहा. 303च्या पुढं, आणि 303च्या पुढे आले, करेक्ट. हे सुद्धा आत्मविश्वासाने बोलतात आहेत, मुख्यमंत्री आत्मविश्वासाने बोलतात. त्यांच्या हातामध्ये एक जादुई चिराग आहे अल्लाउद्दीनचा, आणि तो आहे ईव्हीएम मशीन. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. अगदी त्यांच्या हातामध्ये एक जादुई चिराग आहे, आणि त्याचं नाव आहे ईव्हीएम मशीन. कारण ह्याला आता तुम्ही म्हणाल की परत तो विषय काढला, त्याच्यानंतर झालेल्या ह्यांना इतकी खात्री आहे की नाही त्यांच्या कामावर, बॅलटवर का करत नाही हो तुम्ही? ठीक या आहे. ना, नाही, या की बॅलटवर. भाई, याच्यात आणि मग तुमच्या आता कामाची 2 दिवसांनी पोचपावती निवडणुका घ्या जाहीर होतील लोकांकडनं. भाई. आता हा विषय मागे पडला, कारण नाही, मागे निवडणूक नाही पडला. आयोगानं म्हटलं की असं जाणीवपूर्वक नाही मागे होऊ टाकला शकणार. जातोय.
मी आपल्याला सांगतो कृपया वैयक्तिक कोणी मिलिंदराव- घेऊ नये. मिलिंदराव, हा मला आता हा मध्ये बोलू द्या. जाणीवपूर्वक मागे मिलिंदराव, टाकला मला जातो मध्ये विषय. बोलू द्या. असं नाही, कारण मिलिंदराव, त्याच्यानंतर झालेल्या निवडणुका ज्या बॅलेटवर झाल्या मिलिंदराव. त्यांचा सुपडा साफ झालाय हो. काय नाही, सांगताय? राम कदमजी आपल्याला मिलिंदराव. break घ्यावा लागेल. मी तुम्हाला वेळ देतो, राम कदमजी तुम्हाला वेळ देतो, कारण ईव्हीएमचा विषय काढला की तुम्हीही बोलणार आणि भाईही बोलणार हे मला 100% माहिती आहे. त्याला वेळ देऊयात आपण, पण एक छोटासा ब्रेक घेऊयात. पण या सगळ्यात ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा भाईंच्याकडनं आणि महेश तपासे यांच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की लोकसभेलाही पराभवाचा सामना करावा लागलेले नेते खरंच काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य आणणार का? कारण लोकांना सामोरं जाताना स्वतःकडे सुद्धा तेवढे विकासाचे किंवा अन्य महत्त्वाचे मुद्दे लागतात, तरच लोकांवर प्रभाव पाडता येतो. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकनंतर आणखीन काही मुद्दे. ची ताकद. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक. आणि आपण आज बोलतो आहोत ते काँग्रेसच्या श्रेष्ठींनी दिल्लीमधनं असा स्पष्ट निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर आदेशच दिले, ते म्हणजे राज्यातल्या काँग्रेसच्या सर्व दिग्गजांनी आज निवडणुकीच्या मैदानात उतरलंच पाहिजे. आणि उद्यालाही सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक होते, त्यात आणखीनही काही निर्णय काँग्रेसच्या संदर्भातले अपेक्षित आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी चर्चा ईव्हीएमपर्यंत गेली होती, पण मी पुन्हा एकदा चर्चेत पुढे जाताना सांगतो की ईव्हीएम हा आपला आजचा विषय नाही. त्यामुळे कृपया कोणीही पाहुण्यांनी ईव्हीएमचा हा विषय आत्ता काढू नये. त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे चर्चा करू आणि ती निवडणुकांच्या ह्या सगळ्या रणधुमाळीत ती चर्चा होतच राहील ईव्हीएमची. पण भाई, तुम्ही मगाशी खूप चांगल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलात, पण मला प्रश्न परत तोच विचारायचा आहे की आता काँग्रेसचे नाही म्हणता म्हणता सोलापुरातले आणखीनही काही नेते हे कुठल्याही क्षणी भाजपत जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशोक चव्हाण ज्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, मिलिंद देवरा मुंबईत पराभव स्वीकारावा लागला, संजय निरुपम पक्षीय राजकारणामुळे शेवटच्या क्षणी त्यांना परत तेच म्हणजे त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला, त्यांना अध्यक्षपद सोडावं लागलं. अशा सगळ्या ह्याच्यात एक निराशा आहे. मी तुम्हाला प्रश्न म्हणजे उत्तर देण्याची संधी देतो, पण नारायण राणे काही महत्त्वाची गोष्ट बोलतात, आपण जाऊयात तिथे. हॅलो 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 रोलिंग. राणे साहेब, सिंधुदुर्गात मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं आहे, काय नेमक्या भावना आहेत? तुमची पहिली प्रतिक्रिया व्यक्त करा. सन्माननीय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री हा त्याला एक पक्ष नसतो, तो सर्व जनतेचा मुख्यमंत्री असतो. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गात येत असताना त्यांचं स्वागत करणं मी समजतो माझे एका कर्तव्य, एका दृष्टीने एक सहकारी आहेत. भाजपमध्ये प्रवेश लवकर मी करणार असल्यामुळे भविष्याकडे पाहून आज त्यांचं स्वागत केलं असं म्हटलं हरकत नाही. पण आज खऱ्या अर्थाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांचा सन्मान करावा, स्वागत करावं या स्तुत्य भावनेने मी आज त्यांचं स्वागत केलेलं आहे. साहेब, तुम्ही खूप मोठं विधान केलं की भाजपमध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात. खरं तर चर्चा होती की आज महाजनादेश सभेच्या प्रसंगी तुमचा भाजपत प्रवेश होईल, पक्ष विलीन केला नाही, जाईल. ही तुम्हाला चुकीची माहिती आहे. मी प्रवेश मुंबईत व्हावा अशी इच्छा प्रकट केली आहे त्यांच्याकडे. त्यामुळे जो प्रवेश होईल तो मुंबईत होईल. पण कधी अपेक्षित आहे हा प्रवेश? लवकरच होईल, लवकरच. जास्त वेळ तुम्हाला थांबायला लागणार नाही, लवकरच तुम्हाला संधी मिळेल. पण काय काय सध्या म्हणजे आधीपासूनच चर्चा सुरू आहे खरं तर तुमच्या भाजपा प्रवेशाची, आणि मुख्यमंत्र्यांनी पण त्यांना पुष्टी दिलेली आहे. दुसरीकडे राज्यामधली युतीची समीकरणं बोलणी चालू आहेत. तुम्हाला काय वाटतं की भाजप आणि शिवसेना जर युती झाली किंवा नाही झाली तर जिल्ह्यामध्ये
राजकारणावर काय त्याचा तुम्ही भाजप काही फरक पडत नाही. मी जिकडे ज्या दिशेने जाईन त्या दिशेचं पारडं जड असणार, म्हणजे भाजपात गेल्यावर पारडं जड असणार. राणेसाहेब, पण भाजपत तुम्ही तुमच्या जाताना भाजप काय- प्रवेशाला कदाचित युतीमध्ये शिवसेना आक्षेप घेऊ शकते. तर तुम्ही युनिट केलंय ना शिवसेनेचं, तुम्हाला अधिक माहिती आहे. मला तो विरोधाचा आता काय प्रश्न नाहीये. ते काही असो, दोघांमध्ये काही ठरव काय हो, माझा प्रवेश होईल एवढा विश्वास वाटतो. माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, त्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास आहे. त्यांनी मला जो शब्द दिला तो पूर्ण करतील असं मला वाटतं, म्हणून मी थांबलोय. तुम्ही भाजप भाजपचे प्रवेश- खासदार आहात, म्हणजे भाजपच्या कोट्याले ऑलरेडी खासदार हा. आहात आणि तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात. काय कमिटमेंट काही भाजपकडून तुम्हाला आहेत का, किंवा तुमच्या काही मागण्या आहेत का? म्हणजे निवडणुकीत- मागणे नाही आणि कमिटमेंट नाही. जेव्हा आमचा प्रवेश होईल त्यावेळेला तुम्ही म्हणाला त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला होतील. कणकवली आजच्या विधानसभा सभेला तुम्ही- निवडणूक आजच्या सभेला तुम्ही भाजप पुरस्कृत भाजपतून खासदार आहात. तुम्ही लढवणार म्हणजे मी नाही लढवणार. आमचे उमेदवार आहेत, आमदार आहेत, ते सिटिंग आहे ते लढणार. भाजपतून लढणार. आता मग आम्ही प्रवेश करतो मग कुठून लढणार? म्हणजे पूर्ण पक्ष विलीन करून भाजपात हो, सगळं. आणि आज सभा होते आहे, सभेच्या व्यासपीठावर आपण नाही आहात, भाजप पुरस्कृत खासदार आहात. नाही खास काही नाही आहे. पुरस्कृती फक्त भारतीय जनता पक्षाची सभा आहे आणि त्याच्यामुळे ते आहेत. आता त्यांनी आमंत्रण दिलं असतं तर मी असतो तिथे. राणे साहब, यही बात हिंदी में जानना चाहेंगे कि आज सीएम साहब यहाँ सिंधुदुर्ग में है, आपने उनका स्वागत किया है. क्या राजनीतिक गतिविधियां हो रही है, आप बीजेपी में प्रवेश कर रहे हैं, ऐसे ही सुनाई दे रहा है. देखिए, महाराष्ट्र के मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं और जब वो सिंधुदुर्ग में आते हैं तो उनका स्वागत करना मेरा फर्ज बनता है. काफ़ी सालों से हम लोग एक साथ काम किया है. अभी पिछले 3-4 साल से वो मेरे साथ बहुत ही अच्छा बर्ताव कर रहे हैं. हम जो भी तरक्की का काम उनके पास लेके जाते हैं वो काम वो करते हैं. कभी ना नहीं उन्होंने कहा किसी काम के लिए. तेव्हा नारायण राणे यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे ते केवळ भाजपचे सहयोगी खासदार नाहीत, तर लवकरच मुंबईमध्ये नारायण राणे स्वतःचा पक्ष विलीन करून भाजपात प्रवेश करणार आहेत आणि त्यांचा मुलगा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. या खूप दोन महत्त्वाच्या गोष्टी नारायण राणे यांनी अवघ्या काही क्षणांपूर्वी सांगितल्या. तुम्ही न्यूज 18 लोकमतवर हे सगळं लाईव्ह पाहताय. भाई, थोडक्यात काय प्रतिक्रिया? एकेकाळचे काँग्रेसवासी स्वतंत्र चूल आणि आता भाजपात विलीन होत आहेत. खरं तर आपल्या चर्चेची दिशाच बदलली आहे बातमीने. आणि खरं आहे की राज्यामध्ये असे जेव्हा काही मोठ्या घडामोडी होतात तेव्हा ते बदलतील. फक्त अर्ध्या मिनिटात ते सांगू का, तुम्ही म्हणालात की जे खासदारकीत हारले आता ते कसं हे करू शकतील. त्या दृष्टीने याच्यापूर्वीचा आपला सगळा इतिहास पाठ आहे. म्हणजे सगळे हरलेले खासदारकीतच हरले होते, त्यांनीच भाजप उभा केला आणि शिवसेना सुद्धा उभा केली. तसाच ते काँग्रेस उभं होईल आणि राष्ट्रवादी सुद्धा उभं होईल. हा एक. नारायण राणेंच्या बाबतीमध्ये असं आहे की नारायण राणे हे एकदम काही त्यांचे निर्णय बेधडक असतात. त्यांना जे पटतं ते करत असतात आणि त्यांच्या पक्षाचं विलिनीकरण भाजपमध्ये हा फार मोठा धक्कादायक किंवा काय अशी बातमी नाही. अपेक्षित होतं कारण ते खासदारच झाले, ते मुळात त्यांच्या कोट्यातून झाले, सहयोगी झाले. त्यामुळे आज त्यांनी राजकारणाची दिशा ओळखणारा नेतृत्व आहे ते आणि त्यांनी तो निर्णय घेतला. मला असं वाटतं की तो त्यांनी कालाय तस्मै नमः जे मी म्हटलं होतं तसंच आहे, तेच त्यांनी केलं. देसाई सर, मला असं वाटतं की स्वाभिमान विलीन झालेला आहे. म्हणजे स्वाभिमान म्हणत नाही मी, स्वाभिमान पक्ष विलीन झाला आहे. काय समजायचं ते समजा. प्रश्न असा आहे की काही महिन्यांपूर्वी राणेंनी यात्रा काढलेली होती आणि त्या यात्रेमध्ये या सरकारविरुद्ध, भाजपच्या महायुती सरकारच्या विरुद्ध हल्लाबोलसुद्धा त्यामध्ये केलेला होता. अनेकदा इतरत्र सुद्धा त्यांनी बरीच नाराजी व्यक्त केली होती, नोटाबंदीवरून संताप व्यक्त केलेला होता. असा संताप व्यक्त केला असताना आता ते म्हणत आहेत की हे माझी कामं करतात म्हणून मी त्या पक्षात जातोय. काँग्रेसमध्ये ते होते तेव्हा म्हणत होते की मी सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या विचारसरणीवर माझी श्रद्धा आहे. आता काँग्रेस कुठे आणि भारतीय जनता पक्ष कुठे आहे? आता अशा माणसाला लोकांनी मतदान करायचं की नाही हा लोकांनी विचार करायचा. पण दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी मध्यंतरी एका अभियंत्याला ज्या पद्धतीने मारहाण केली
हो. त्या मारहाणीवरती चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा त्याच्यावरती टीका केली होती, कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता ती फौजदारी कारवाई ही कुठल्या स्टेजला आहे मला माहीत नाही, पण ती कारवाई याच्यापुढे होणार का? कारण राण्यांची ज्या पद्धतीची प्रवृत्ती आहे आणि जी अत्यंत उन्मत्त पद्धतीचं राजकारण त्यांनी केलं, जे राजकारण ते करत असताना ते काँग्रेसमध्ये सुद्धा होते आणि शिवसेनेमध्ये सुद्धा होते, पण त्याचं कुठल्याही पद्धतीने आपल्याला समर्थन करता येणार नाही. आणि त्यांच्यापेक्षा त्यांच्या मुलांबद्दल लोकांच्या जास्त तक्रारी आहेत. अशा गृहस्थांना आत्ता ते म्हणतात की मी ज्या बाजूला असतो त्याचं पारडं जड होतं. अनेकदा पराभव झालेला आहे या लोकांचा. बरोबर. पूर्वीचं आता ती वतनदारी त्यांची राहिलेलं नाही. रामकदमजी, वादग्रस्त काही प्रमाणात असलेलं असं कदाचित नेतृत्व आहे का कोकणातलं? नारायण राणे आणि देसाई सरांनी जे म्हटलं की अशा नेत्याला तुम्ही आता भाजपात घेताय, म्हणजे औपचारिक, आधी ते आलेच होते मनाने, फक्त औपचारिक. विधानसभेमध्ये देवेंद्रजी म्हणाले होते तुम्ही काय बोलताय, तुमची सगळी कुंडली माझ्याकडे आहे, असं जाहीर वक्तव्य विधानसभेमध्ये देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना केलेलं होतं. बोला रामकदम. देसाई साहेबांचं व्यक्तिगत मत असेल, पण आपल्याला हेही स्वीकारावं लागेल की मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना नारायण राणे साहेबांनी अनेक राज्याच्या हिताचे चांगले निर्णय घेतले आणि लोकांमध्ये त्यांची एक वेगळी मान्यता आहे. अनेक लोक त्यांच्या कामाला पसंती देतात, हेही आपल्याला मान्य केलं पाहिजे. आता देसाई साहेब जे म्हणतात की फडणवीस साहेब सभागृहात म्हणाले होते, तो संदर्भ पूर्णपणे वेगळा असेल, त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. लोक वेळेत का हे सगळं ऐकून घ्यायला, तर त्याचा एकच अर्थ या ठिकाणी चर्चेत आपण काढायचा. ऐका ना देसाई साहेब, या चर्चेचा एकच अर्थ काढायचा की राणे साहेबांसारखी मोठी व्यक्ती जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले, त्यांना देखील काँग्रेस राष्ट्रवादी जवळची वाटत नाही, त्यांनाही भाजप हीच जवळची वाटते. तर याचं कारण शोधण्याचा प्रयत्न देसाई साहेबांसारख्या जाणकार पत्रकार काँग्रेसमध्ये असताना राण्यांच्यावर तुम्ही टीका करत होता, आता ते पावन झालेत का? यांनी गंगा शुद्ध झाली आहे का आता? कामं गंगा शुद्ध झाली आहे का? मी हे बघा, त्या आरोपांचं काय झालं? त्यांच्या मुलांवरती जे आरोप आहेत, त्यांनी मारहाण केली, त्याचं काय आहे? त्याचं लोक विचारणार ना? लोक मूर्ख आहेत का? लोकांनी वाटेल ते ऐकून घ्यावं, तुम्ही सांगावं ते. असं कसं ऐकून घेतील लोक? तुमच्या हे बोलण्याचा संतापजनक आहे सगळं. बरं, तुमचं झालं असेल तर मी बोलतो. झालं तुमचं झालं असेल तर मी बोलतो. रामकदम बोला, तुम्हाला वेळ कमी आहे आता. हे बघा, मारहाणीचं कोणी समर्थन करणार नाही, तो पूर्णपणे वेगळा विषय आहे. कारवाई करणार का पुढे? पूर्णपणे वेगळा विषय आहे. पण राणे साहेबांची चांगली काम, याचं समर्थन तर आपल्याला करावंच लागेल ना. त्याचं समर्थन आपण कसं काय टाळणार? मला सांगा रामकदमजी, तुमच्या बोलण्याचा रुख वेगळा, माझ्या बोलण्याचा रुख एवढाच आहे की त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला देखील भाजपमध्ये यावंसं वाटतं. एक प्रश्न कशी झाली, एवढी गांधी मोठे होते, हा खरा प्रश्न आहे. नाही रामकदमजी, थेट प्रश्न विचारतो, उगाच ताकाल जाऊन भांडे लपवण्याचं काही कारण नाही. मला सांगा की कुठलाही माणूस काही 100% आदर्श नसतो आणि परफेक्ट नसतो. नारायण राणे यांच्याबद्दल आक्षेप अनेकदा घेतले गेले, वारंवार घेतले गेले. तुम्ही कदाचित विधानसभेत त्यांच्यावर आरोप केले असतील, जर का रेकॉर्ड काढायचं म्हटलं तर. मला सांगा की झालेल्या चुकांसह आणि केलेल्या कामांसह, या दोन्हीसह नारायण राणेंना तुम्ही घेताय? मी तुम्हाला मिलिंदराव या संदर्भामध्ये पक्षाच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा हे पक्षाचे श्रेष्ठी करतील, ती काही माझी जबाबदारी नाही. पण व्यक्तिगत सांगितलं ना त्यांनी, मुंबईत प्रवेश करतायत, आता काय राहिलं? पक्ष विलीन करतायत, सांगितलं ना त्यांनी. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, ऐका, त्याची अधिकृत घोषणा करण्याचा अधिकार माझा नाही, ते माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष करतील. ठीक आहे, त्यांच्या चुका पण तुम्हाला मान्य आहेत आणि त्यांची जी चांगली कामं आहेत ती पण मान्य आहेत. नेहमी लोकांच्या संकटामध्ये धावून येणारी व्यक्ती अशी नारायण राणे साहेबांची प्रतिमा आहे. बरं, ठीक आहे, तुम्ही उत्तर नाही दिलं प्रश्नाचं, पण प्रश्न मी परत तोच विचारणार. महेश तपासे, तुमची काय प्रतिक्रिया? नारायण राणेंनी म्हटलंय की पक्ष भाजपात विलीन करतायत, थोडक्यात, कारण आपली वेळ संपली. रामकदम, आपण परत बोलू त्याच्यावर, आपल्याला वेळेत चर्चा संपवायला लागेल. तपासे थोडक्यात. राणे साहेब भाजपमध्ये जात आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. भाजपमध्ये जाऊन ते मुख्यमंत्री बनणार आहेत का, हा माझा प्रश्न माझ्यासारखा सामान्य कोकणवासी किंवा मुंबईवासीला पडतो. आणि जर भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री बनणार असतील तर निश्चितच आम्हाला त्या गोष्टीचा आनंद राहील.
बरं, ठीक आहे. राम कदमजी, प्रश्न माझा तोच होता आणि प्रश्न उद्यालाही चर्चेत मी हाच विचारणार तुम्हाला सुरुवातीला, जर का तुम्ही चर्चेला असाल तर, की नारायण राणे यांची या चांगल्या कामांचं तुम्ही कौतुक करता तर त्यांच्या चुकाही तुम्ही स्वीकारणार का आणि त्यांना पक्षप्रवेश देणार का? पाहूयात पुढच्या काही दिवसात नेमकं काय होतं ते, कधी कोणाच्या उपस्थितीत आणि कसा प्रवेश होतो. कारण आता म्हणजे आचारसंहिता जाहीर होणं केवळ 4 दिवसांवर आलंय. आपण सगळे मान्यवर सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून